नमस्कार. सरकारनामा विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ आमदार, शिवसंग्रामचे अध्यक्ष, संस्थापक विनायक मेटे साहेब. मेटे साहेब, सरकारनामामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मेटे साहेबांची नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही आहे. विधान परिषदेमध्ये ते लवकरच विक्रम करतील अशी परिस्थिती. गेली अनेक वर्षे सातत्याने ते विधान परिषदेमध्ये आमदार आहेत. शिवसंग्रामचे संस्थापक आणि आता मराठा आरक्षणाच्या निमित्तानं किंवा मराठा समाजाच्या प्रश्नांच्या निमित्तानं जे नेतृत्व पुढे आलेलं आहे त्याच्यामध्ये विनायक मेटे यांचं नाव अग्रक्रमानं आपल्याला घ्यावं लागेल. मराठा आरक्षणाचा विषय सगळा पेटलेला आहे. त्याचे वेगवेगळे पैलू आपल्या समोर येत आहेत आणि यातल्या अनेक पैलूंना वेगवेगळा आधार आहे किंवा कोणाकोणाची वेगवेगळी मांडणी आहे. तर या संदर्भात आपण विनायक मेटे यांच्याशी प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. इतरही काही राजकीय प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित होतील तेव्हा त्यांच्याकडनं काही उत्तरं जाणून घेऊयात. मेटे साहेब, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही याचा खरा दोष कोणाचा? दोन शब्द सांगायचं, मराठा आरक्षण टिकलं नाही त्याचं पूर्णपणे जबाबदारी ही राज्य सरकार, आघाडी सरकारची आहे. असं तुम्ही म्हणताना हा निकाल कोर्टाने दिलेला आहे, याच्यामध्ये सरकार कमी पडलं हा आरोप कशाच्या आधारावर तुम्ही लावता? हे मी विनायक मेटे काय म्हणतोय ते बाजूला ठेवा. माझ्याकडे इथंही आता तुम्हाला मी दाखवू शकतो. माननीय सुप्रीम कोर्टाने जेव्हा निकाल देतात त्या निकाल पत्रामध्ये हे म्हटलेलं आहे की राज्य सरकार मराठा समाज ही आरक्षणाच्या गरज आहे हे पटवून देण्यात कमी पडलेलं आहे. त्यामुळं आम्ही त्यांना आरक्षण देऊ शकत नाही हे निकाल पत्रात म्हटलंय. ते वर्डिंग आहे स्पष्टपणे. दुसरी गोष्ट, सुप्रीम कोर्टाने हे म्हटलेलं नाही की मराठा समाज हा मागासवर्गीय नाही, असं कुठेही म्हटलेलं नाही. मागासवर्गीय एज्युकेशनली सोशली मागासवर्गीय आहे हे कोर्टाने मान्य केलेलं नाही, पण त्याला आरक्षणाची गरज आहे हे पटवून देण्यात सरकार हे कमी पडलंय हे कोर्टाने म्हटलंय. म्हणजे मी म्हणत नाही, कोर्टाने म्हटल्यामुळे सरकार हे कमी पडलेलं आहे, त्यांच्यामुळे आरक्षण मिळत. आता प्रत्येक जेव्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी व्हायची तेव्हा आम्ही बातम्या वाचायचो किंवा आम्ही स्वतः बातम्या द्यायचो की अशोक चव्हाणांनी मिटिंग घेतलेली आहे, मराठा संघटनाच्या प्रतिनिधीशी ते बोलत आहेत, उद्धव ठाकरे मराठा संघटनाच्या प्रतिनिधीशी बोलत आहेत, तरीही हे अपयश का आलं? दुर्दैवानं आपण जे सांगितलं हे अर्धसत्य आहे. जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी लागली तेव्हा या सरकारला आणि अशोकराव चव्हाण साहेबांना माहितीच नव्हती. ओके. म्हणजे एवढं दुर्लक्ष, एवढा निष्काळजीपणा कोणत्या सरकारनं आतापर्यंत केला असेल कोणत्या केसबद्दल असं मला तरी वाटत नाही. मराठा समाज राज्यामध्ये 32% आहे. असं असताना एवढ्या मोठ्या प्रश्नाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करेल असं खरंच वाटतं तुम्हाला? नाही, वाटायचा विषय नाही, केला ना. मी तुम्हाला कारण सांगतो, आता मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगेल, स्पष्ट करेल की या सरकारला त्याच्या सरकारची उपसमिती जी आहे आरक्षणाची, त्याचे अध्यक्ष चव्हाण साहेब आहेत, त्यांना आणि त्यांचे मेंबर आहेत, या लोकांना कधीही सत्तेवर आल्यानंतर आरक्षणाच्या संदर्भात एकही बैठक कधी घेतली नाही. त्यामुळे स्टेटस काय आहे सध्याचं ते त्यांना माहिती नाही. जेव्हा सुनावणी लागली सुप्रीम कोर्टामध्ये आणि तेही आम्ही लोकांनी ओरड केल्याच्या नंतर त्यांना माहिती झालं. त्यानंतर सुद्धा लवकर मिटिंग घेतली नाही. मिटिंग नंतर खूप उशिरा घेतली. मग आम्ही ओरडल्यानंतर आणि ती विशीवर घेतली मिटिंग. विशीवर घेतली असताना म्हणले सांगा काय तुमचं म्हणणं आहे काय नाही, आणि म्हणलं तुम्ही काय तयारी केली ते तुम्ही सांगा. नाही आम्ही ते काय ते नंतर सांगतो तुम्हाला, बघतो, पण तुमचं काय म्हणणं आहे. महाराष्ट्रातल्या जे जे त्या विषयीमध्ये होते त्या सगळ्यांनी आपलं म्हणणं, आपल्या सूचना आणि आपलं काही जे काही सजेशन असेल ते दिलं. यांनी फक्त ऐकून घेतलं, नंतर झोपी गेले, काहीच केलं नाही. नंतर आम्ही त्यांना सांगितलं की ही सुनावणी आम्हाला जी माहिती पडली आहे, कारण आम्ही याच्यामध्ये याचिका करते होतो, आम्ही लढतोय, आम्ही वकील दिले, त्यामुळे ते सरकारपेक्षा आम्हाला जास्त माहिती कळायची, कारण आम्ही डे टू डे त्या गोष्टी करायची. तर आम्हाला कळालं की ही व्हर्च्युअल हिअरिंग होणार आहे. मग व्हर्च्युअल हिअरिंग म्हणलं की जवळपास हजारो पानाचा अहवाल
त्याचे पुरावे, दाखले, युक्तिवाद वगैरे वगैरे व्हर्च्युअलवर शक्यच नाही, दाखवणं शक्य नाही, पटवणं शक्य नाही, त्यांच्या निदर्शनच आणणं शक्य नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण हिअरिंग तशी घेतली तर आपल्याला त्याचा तोटा होईल. म्हणून त्याला विरोध करा, तशी आपण विनंती अर्ज सुप्रीम कोर्टाकडे करा आणि जेव्हा करोडच्या नंतर हिअरिंग ठेवा, पण फिजिकली ठेवा. असं या ग्रस्तांनी सरकारने ते अजिबात आमचं कोणाचं ऐकलं नाही. व्हर्च्युअल हिअरिंगला मान्यता दिली, पहिली दिली, दुसरी दिली, तिसरी दिली. नंतरच्या हिअरिंगला त्यांना ते रिअलाइज झालं, नंतर आम्ही सांगितलं तुम्ही घटनापीठाकडे पाठवण्याचा प्रस्ताव द्या, त्याच्यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन करा. यांनी पहिल्या हिअरिंग अगोदर नाही, पहिल्या हिअरिंगमध्ये नाही, दुसऱ्या नाही, तिसऱ्या हिअरिंगमध्ये ह्यांनी नंतर केलं. बाकीच्यांनी तोपर्यंत करून टाकले होते. त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. त्यांना म्हटलं आता काय ही त्याच्यावर हिअरिंग होणारच आहे, घटनापीठाकडे वेळ पडली तर जाईलच, मग आपल्यावर केवळ टीका टिप्पणी नको म्हणून मग त्यांनी अर्ज केला सगळ्यात शेवटी. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण पाहताय हे पूर्ण दुर्लक्षच. तिसरी गोष्ट आम्ही म्हणलं की आपण जसं मराठा समाजाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे, तामिळनाडूचा आहे, राजस्थानचा आहे, कर्नाटकाचा आहे, अनेक राज्याचे आहेत, आंध्राचा कापूस आहे, असे अनेक आहेत प्रकार. या देशातल्या 28 राज्यामध्ये 50% जास्त हे क्रॉस करून आरक्षण दिलेले असे सगळे म्हणजे त्याच्यातल्या अनेक लोकांचं तिथं हिअरिंग आहे. आम्ही म्हणलं त्या सगळ्यांच्या बरोबर आपली पण हिअरिंग घ्यावा, असं क्लब करायची विनंती करा. आज तगायत त्या माणसाने केली नाही. तर याचे परिणाम व्हायचे ते झाले. बरं, हिअरिंग चालू झाल्याच्या नंतर माननीय न्यायाधीश महोदयांनी अनेक वेळा सांगितलं की ज्या आयोगाच्या रिपोर्टवर आधारित तुम्ही आरक्षण दिलेलं आहे त्या रिपोर्टचा इंग्रजी अनुवाद आम्हाला द्या. मी जबाबदारीने सांगतो आज तागायत या क्षणापर्यंत इंग्रजी अनुवाद आणखीन आपल्या सरकारनं दिला नाही. ही अनास्था राजकीय होती की समजाची होती? म्हणजे त्यांना समजलंच नाही हा जो तुमचा मुद्दा आहे, की राजकीय अनास्था आहे त्याच्या पाठीमागे, की खरोखरीच एक वोट बँक जी आहे ती भाजपकडे काही झुकलेली आहे का, मग त्याचा काय विचार करावा, किंवा आपली जी ओरिजिनल ओबीसीची वोट बँक आहे त्याचा काही या पाठीमागे विचार होता का, की काय, किंवा हे आम्हाला सोडून कुठे जाणार आहेत असं काही नेत्यांना वाटत होतं का? ही अनास्था असण्याची कारण काय? हे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये म्हणजे एवढी अनास्था आहे तुम्हाला सांगतो की त्याला जाणीवेचा फरक आहे. एक तर या राज्यामध्ये जे सरकारमध्ये आहे त्याच्यामध्ये फक्त सामाजिक जाण आणि भान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहे. बाकी सगळ्याचं म्हणजे सगळ्याचं गाडग्यावर पाणी आहे, काही उपयोग नाही. माननीय मुख्यमंत्र्यांना तर सामाजिक काहीच कळतच नाही. आरक्षण हे तर त्याच्यापेक्षा लांबची गोष्ट, कारण त्यांची जडणघडणच त्या पद्धतीने झाली. त्यांच्या पक्षाचे बाळासाहेबांपासून ते आरक्षण हे पूर्ण त्यांना विरोध आहे. कोणतंच आरक्षण, सगळ्याच आरक्षणाला विरोध. त्यामुळे त्यांची जडणघडण विचारच त्या पद्धतीने घडले. त्यामुळे मला त्यांना दोष द्यायचाच नाही, कारण त्यांना कळतच नाही. तर त्यांना दोष देऊन काय उपयोग? त्यांना काय बोललं तर सरळ म्हणतात की ते अशोकराव तुम्ही आणि बाकी सगळे मिळून निर्णय घ्या आणि त्या निर्णयाला माझी सहमती आहे. अरे तुम्ही राज्य चालवतात की काय? म्हणजे अशा पद्धतीने. पण अशोकराव दुसरा कोणी मंत्र्याकडे जरी दिला असतं तर तुमचं हे काही बरोबर तुम्ही बोला. ही सगळी परिस्थिती होती. म्हणून मी पहिल्यापासून मागणी करत होतो की अशोकराव चव्हाण साहेब हे अतिशय निष्क्रिय माणसं आहे. त्यांना काहीही त्याच्यातलं कळत नाही आणि कळत असेल तरी त्यांना ती करण्याची इच्छा नाही. आणि म्हणून अशा निष्क्रिय मंत्री महोदयाच्याकडं एवढा महत्त्वाचा विषय सोपवण्याच्या ऐवजी याच राज्यामधल्या कर्तव्यदक्ष अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा यांच्याकडे नसेल तर काँग्रेसचा कोणी एखादा कर्तव्यदक्ष बघा, पण कर्तव्यदक्ष एखाद्या मंत्र्याकडे हा विषय द्या, पण यांच्याकडून बाजूला काढा. ही मागणी आम्ही लावून धरी. आम्ही काही त्यांचा राजीनामा मागत नव्हतो किंवा त्यांना मंत्रिमंडळातून काढा म्हणत नव्हतो. फक्त चांगल्या माणसाकडे हे खातं आहे. पण त्यावेळेस काँग्रेसपासून अनेकांनी माझ्यावर प्रचंड टीका केली की हे राजकारण करतायत. मी त्याही वेळेस म्हणालो की जर उद्याच्या हिअरिंगच्या नंतर जर काही आरक्षणाच्या बद्दल कमी जास्त जर झालं तर उद्या या अशोकराव चव्हाण साहेबांनी राजीनामा दिला काय किंवा सरकारने अख्ख्या राजीनामा दिला त्याचा काडीचाही उपयोग आम्हाला होणार नाही, कारण त्याचा रिझल्ट आमच्या विरोधात गेलेला असणार आहे. त्याला काहीच पर्याय नाही. आणि अनेकांचा आक्षेप होता तुमचा आणि अशोकरावांचं काही मराठवाड्याचं काही राजकीय भांडण आहे की काय?
माझं आणि अशोकरावचं काहीही राजकीय भांडण नाही, उलट त्यांचे आणि माझे फार चांगले संबंध होते, आजही आहेत. पण समाजाच्या प्रश्नावर मात्र ते ज्या पद्धतीनं अनस्था दाखवतात, जे निष्क्रियता आहे, आणि त्यांच्या निष्क्रियतेमुळं आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अकार्यक्षमतेमुळं किंवा समजत नसल्यामुळं आज महाराष्ट्रातल्या 32% वर्गाला पूर्ण त्याची फळं भोगावं लागायला लागली. तू वाईट आता आता हा स्टे आलेला आहे, आता तुम्ही जी कारण सगळीच सांगितली. आता पुढे काय? आता पुढे एक असा प्रश्न आलाय, मराठ्यांना EWS मध्ये जायचं की नाही, किंवा SCBCच लावून धरायचं, हा एक मोठा आता प्रश्न मराठा तरुणांसमोर आहे. आता नेत्यांचं तुमचं भांडण काय असेल ते असू द्या आता, पण ह्या मराठा तरुणांनी आता कशातनं अर्ज भरायचा? SCBC बंद झालेला आहे, तुम्ही म्हणता EBC घेऊ नका, नोकर भरती करू नका, नोकर भरती करा. आता ह्या बेरोजगार मराठा तरुणांसमोरचा पर्याय काय? हे तुम्ही अगदी बरोबर बोललात, पण त्याच्या अगोदरचे सुद्धा मधले काही प्रश्न इश्यू आहेत, तुम्हाला सांगतो. एक तर या सरकारने सुरुवातीला म्हणजे जी तयारी करायला पाहिजे होती ती केली नाही, वकिलांमध्ये समन्वय केला नाही, काहीच केलं नाही. आम्ही सगळी तयारी केली म्हणायच्या बैठकीमध्ये, पण सुप्रीम कोर्टामध्ये शासकीय वकिलानं स्पष्टपणे सांगितलं की आमची तयारी झाली नाही, आमच्याकडे कागदपत्र आले नाही, म्हणून एक सुनावणी पुढे ढकलली. हे इतिहास आहे. हा एक भाग. दुसरा मुद्दा असा आहे की 9 सप्टेंबरला जेव्हा निकाल दिला माननीय सर्वोच्च न्यायालयाने, तेव्हा 9 तारीख ही तारखेच्या पर्यंत ज्या मुलांचे शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज केले, ज्यांचे काही प्रवेश नक्की झाले पण काही लोकांचे राहिले, आता ज्यांचे राहिले त्याच्याबद्दल सरकार आज तागायत 1 महिना होतोय, आज 6 तारीख आहे, 3 दिवसांनी 1 महिना, काहीही त्याच्याबद्दल गाईडलाईन देत नाही सर. याच्यासारखी वाईट अवस्था काय असावं? नंबर 2, ज्या लोकांनी नोकरीच्या बद्दल, ज्या लोकांनी जाहिरात बघून अर्ज दाखल केले, त्याची परीक्षा दिली, इंटरव्ह्यू दिले, त्याची यादी लागली, त्याच्यामधले काही लोक जॉईन सुद्धा झाले, बरोबर, आणि काही कोविडमुळं लॉकडाऊनमुळे जॉईन झाले नाही. जे जॉईन झाले ते नशीब वाटले, नाही झाले एकाच यादीतले ते लॉकडाऊनच्या नंतर व्हा म्हणून सरकारनं सांगितलं. आता त्यांचं काय? त्याच्याबद्दल कोणत्याही परिस्थितीत काही आदेश नाही. साधी गोष्ट आहे की कोर्टाने सांगितलं की 9 तारखेपर्यंतच्या नंतरचे ही लागू असेल, पण तोपर्यंत त्याला काही आरक्षण म्हणजे प्रवेश असतील शैक्षणिक किंवा नोकरीचं असेल त्याच्यापर्यंत ते अबाधित राहते. हे सरकार अजून करायला तयार नाही. आता ही एक बाजू झाली. दुसरं मग याच्यानंतर आता पुढं काय? हा प्रश्न. आता ते जेव्हा 9ला निकाल लागल्यानंतर 11 तारखेला मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना म्हणलं आमचं जाऊ द्या आता, नुसतं म्हणलं आमचं तुम्ही ऐकून घेता आणि नुसतं गप्प बसताना पुढे काही करत नाही, तुम्ही सरकार म्हणून काय करणार आहे तुम्ही आम्हाला सांगा. आज तागात काही सांगत नाही. मग ते तुम्हाला सांगत नाहीत की आता संभाजीराजेंना त्या दिवशी भेटले, ते म्हणजे आम्ही EWS लागू करत नाही, SCBC साठीच आपण लढू. आणि आम्ही काय, संभाजी महाराज काय किंवा अन्य कुणी काय कुणालाच काही सांगत नाही. बरं, काय मुळामध्ये असं आहे की त्या भूमिका वेगवेगळ्या म्हणजे EWS बद्दल काही लोकांचं वेगळे, काही लोकांचं वेगळे असे म्हणतात, तो मुद्दा वेगळा. पण जे त्यांच्या हातात आहे सरकारच्या, या गोष्टी तर हातात आहेत, त्याचा तर GR काढू शकतं, त्याचं परिपत्रक काढू शकतं आणि या सगळ्या लोकांना न्याय देऊ शकता, ते करत नाही. दुसरं सारथीमध्ये जे तुम्हाला चालू करायचंय, अजितदादाचं पाठीमागं बैठक घेतली, दादानी घेतली, वडट्टीवर म्हणले की दादा आम्हाला नको, त्यांनी पत्र दिलं, तुमच्याकडे घ्या म्हणलं, निर्णय झाला, ठराव झाला. लगेच दुसऱ्या दिवशी आपले थोरात साहेब, बाळासाहेब थोरातांनी स्टेटमेंट केलं, मला वाटतं कुठून तरी केलं, की अजित पवार निर्णय घेणारे कोण? ते आमचं खातं आहे, आम्ही निर्णय घेऊ. अरे मग मी त्यांच्या समोर सर्वपक्षीय 16 तारखेला जेव्हा बैठक झाली तेव्हा मी समोर म्हणालो, मुख्यमंत्र्याच्या, दादाच्या, थोरात साहेबाच्या, देवेंद्रजी होते सगळे, म्हणलं याच्यामध्ये हे बोलले की नाही तुम्ही? राजकारण कोण करतं, आम्ही का तुम्ही? तुमच्यातले तुमच्यात ताळमेळ नाही, तुम्ही आम्हाला या मुलांना काय करताय ते सांगत नाही. पूर्ण तिथं वडट्टीवार जे आहेत, विजय वडट्टीवार, त्यांनी एक सारथी पूर्ण बंद करून टाकलं, फक्त लॉक लावायचं ठेवलं, त्यांनी सगळं बंद करून. त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती बंद केल्या, सगळे कोर्सेस बंद केले, प्रशिक्षण बंद केले, सगळे कर्मचारी काढून टाकले. आता फक्त एक MD
आणि 7 लोक त्यातले ड्रायव्हर 2, शिपाई 2 आणि असले शिल्लक आहेत. आता काही नाही. आता पैसे डिक्लेअर केले तर ते पैसे कधी मिळणार आहेत याचा काही थांगपत्ता नाहीये. म्हणजे सारथीच्या बद्दल, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बद्दल, हॉस्टेलच्या बद्दल आहे, पुन्हा गुन्ह्याच्या बद्दल आहे. ज्या लोकांनी मागच्या काळामध्ये आत्महत्या केली किंवा बलिदान दिलं त्यांच्या घरच्याला आज तागेत अजून काही देऊ शकलेलं नाही सरकार. याच्या पलीकडे काय वाईट अवस्था आणि काय अवस्था यांची असावी. एकही बैठक आरक्षणाची जशी त्यांनी घेतली नव्हती तशी आता हे एक स्थगिती मिळाल्याच्या नंतर जी आता बैठक घ्यायला लागली आहेत त्याच्या अगोदर एकही बैठक मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल या सरकारनं घेतलेली नव्हती. आता मला एकच सांगा की आता खरोखर हा महत्वाचा प्रश्न आहे की आता मराठा तरुणांनी करायचं काय. EWSचं तुम्ही जे सरकारनं आधी निर्णय घेतला होता तो रद्द करू असं पुन्हा सांगितलेलं आहे आणि आता त्यांनी अर्ज भरताना कशात न भरायचे तुमचा त्यांना काय सल्ला असेल. मी स्वतः स्पष्टपणे सांगितले, मागणी केली आणि तसे पत्र पण दिले की आता आपण ओपन मध्ये आलो. त्याला आता दुसरा पर्याय आहे की ओपनवाल्यांच्या करता केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना 10% रिझर्वेशन दिलंय म्हणजे इकॉनॉमिकल विकसित EWS. आता हे EWS कुणासाठी लागू आहे हे पहिलं मुळामध्ये समजून घेतलं पाहिजे. ज्या वर्गाला घटकाला कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही, राखीव जागा नाहीत असा सगळा कोणताही घटक वर्ग हे ओपन मध्ये येतो. ओपन मध्ये आल्याच्या नंतर ज्याला EWSचं आरक्षण पाहिजे त्याचे त्यांनी काही नियम बनवले. म्हणजे 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे, घर एवढ्या स्क्वेअर फीटचं पाहिजे, वय असं पाहिजे, असे काही 4-5 त्यांनी नियम आहेत किंवा अटी शर्ती आहेत. त्या अटी शर्ती ज्याला मान्य असतील आणि ज्यांना हे त्याच्यात बसत असेल आणि ज्यांना हे रिझर्वेशन घ्यायचं असेल ते कोणताही माणूस या घटकामध्ये जो असेल तो घेऊ शकतो. जे घेतील ते EWचं घेतील, ज्याला नाही घ्यायचं ते ओपन मध्ये राहते. एवढा साधा सरळ आहे. त्याला तुम्ही या राज्य सरकारच्या हातात काहीच नाही. तुम्ही घ्या म्हणू शकत नाही, नकाही म्हणू शकत नाही. पण आता याच्यामध्ये घोड चूक सरकारनं अशी केलेली आहे की 28 जुलैला जेव्हा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला SCBCचं रिझर्वेशन लागू होतं तेव्हा असं केलेलं आहे 28 जुलै 2020ला की SCBCचं मराठा समाजाला आरक्षण मिळत असल्यामुळे लागू होत असल्यामुळं हे EWSचं त्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. माझं म्हणणं एवढंच आहे तो GR फक्त रद्द करा. मग ज्याला घ्यायचं असेल ते घेतील, नाही घ्यायचं असेल तर नाही घेतील. आज असं आहे की एखाद्या एक्झाम इंजिनिअरिंगची प्रवेश आहे त्या ओपन मध्ये 10 लाख रुपये तुम्हाला फीस भरावं लागते. EWS मध्ये 4 लाखावर भागते. 6 लाख जे नको म्हणतात ते भरून देणार आहेत का? ते खिशातून देणार आहेत का? आता UPSC मध्ये काही लोकांनी EWS मधून भरला ना, पण आता इच्छा असताना सुद्धा त्यांना सर्टिफिकेट मिळत नाही, त्यांना जे कागदपत्र पाहिजे ते मिळत नाही कारण सरकारने हा GR घालून ठेवलेला आहे. मला वाटतं दोन्ही बाजूने कोंडी होत आहे मराठा तरुणांची की जे तशी मागणी करतात त्याला याचा गंध नाहीये किंवा फिकिरी नाही. हे चुकीचं आहे. ज्याला गंध नाही म्हणजे आता आपण स्पष्टपणे नाव घेऊ. मला वाटतं छत्रपती संभाजीराजेंनी ही मागणी केलेली होती की आम्हाला SCBC मधनच पाहिजे, आम्हाला EWS नको. तर मला वाटतं याबाबत तुम्ही जाहीरपणे संभाजीराजांना काही सल्ला देणार का? ही मागणी कशी तरुणांची कोंडी करणार? मी एवढंच म्हणेल संभाजी महाराजांना की आपण थोडासा कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेण्याच्या बरोबरच जे मुलं आज MPSCची एक्झाम देणार आहेत, जे इतर स्पर्धा परीक्षामध्ये देणार आहेत किंवा अन्य वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेणार आहेत, त्यांच्या फीसचं घेणार आहेत, त्यांच्याशी जरा एकदा बोला. त्यांचे दुःख, त्यांच्या व्यथा जाणून घ्या आणि मग तुम्ही काय मागणी करायची ती मागणी करा. कारण सगळ्यांचं म्हणणं माझ्याकडे कितीतरी 100-200 SMS आहे. आजही तुम्हाला आत्ता दाखवू शकतो मी की साहेब आम्ही काय आता आत्महत्या करायच्या का? काही लोक तुम्ही आम्हाला म्हणजे आई जीव घालत नाही, बाप भीक मागू द्याय नाही, असे आमची जर असत ना आम्ही करायचं काय आता? आम्ही आता आमच्या बापाने 10 लाख रुपये कुठून आणायचं, मेडिकलला 50 लाख रुपये कुठून आणायचं, हे आम्ही कुठून? आणि जे नको म्हणतात मग ते देणार आहेत का? ही भावना म्हणजे सगळे जे नको म्हणतात त्यांनी ती समजून घेतली पाहिजे. आणि त्यांना जे नको म्हणतात त्यांना भीती एक वाटते
की आपण ईडब्ल्यूएस आरक्षणाचा जर लाभ घेतला तर सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा सुनावणी सुरू होईल तेव्हा त्याचा विपरीत परिणाम होईल. विरोधक जे आहेत हे विरोधक असं म्हणतील की आता यांना तर ईडब्ल्यूएसचा आरक्षणाचा लाभ मिळतोय, मग यांना एससीबीसीचं द्यायचं काय गरज. पण आपण आपल्याकडं उदाहरणं आहे, त्याचं उदाहरणच कशाला, आपण काय शासनानं आदेश काढला ना की एससीबीसीचं रिझर्वेशन मिळत असल्यामुळं आम्ही ईडब्ल्यूएसचं रद्द करतोय. तर कोर्टामध्ये तुम्ही सांगू शकता ना, गव्हर्नमेंट किंवा अफिडेव्हिट करू शकतं की एससीबीसीचं रिझर्वेशनचं स्थगिती उठलं आणि एससीबीसी लागू झालं तर दुसऱ्याच दिवशी आम्ही ईडब्ल्यूएसचं बंद करू, जे मागं केलं होतं ते पुढं करू. एवढाच साधा मुद्दा आहे. बरं, तुम्हाला जर त्याच्यातही मी आणखीन त्यांना सांगितलं की तसं जर तुम्हाला आणखीन कोणीच विरोधकाच्या हातात द्यायचं नसेल तर फक्त सरकारनं तो आदेश रद्द करायचं, आम्ही रद्द करत आहोत एवढं 2 ओळीचं परिपत्र काढा. तुम्ही मराठ्यांना याच्यात समावेश करतो, हे करतो, काही म्हणू नका. ज्याची इच्छा असेल तो. बरं, याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक गमत सांगू. उद्या एखादा कार्यकर्ता या सरकारच्या निर्णयाच्या विरुद्ध कोर्टात गेला ना, 5 मिनिटामध्ये कोर्ट हे सगळे फेकून देईल आणि ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण देऊ शकतो. कारण आम्ही ओपन मध्ये येत ना, ओपन मध्ये आल्यानंतर आमचा अधिकार आहे, हक्क आहे, ते आम्हाला मिळालं पाहिजे. ते सरकार कोण काढून घेणार, कारण केंद्राचा कायदा, राज्याचा नाही. तुमचे काही मराठा नेते आहेत ते असं म्हणतायत ESBCचं जे आरक्षण आहे ते मृगजळ आहे आणि खरंच ESWचं आरक्षण ते शाश्वत स्वरूपाचं आहे. त्यामुळे आपण ESBCच्या आरक्षणाला आग्रह धरू नये, कारण ते घटनेच्या चौकटीत टिकणार नाहीये. तुम्हाला काय वाटतं? या दोन्ही गोष्टीला एक असं आहे, EWS आणि SCBCवर अंमलबजावणीला स्थगिती आली आहे आणि EWS घटनापीठाकडे गेले, म्हणजे तेही कोर्टात आहे आणि हेही कोर्टात आहे. जे असं म्हणतात की SCBC मृगजळ आहे ते काय भविष्यकर आहेत का कोण हे तर मला माहिती नाही. पण मी त्यांना आपल्या मार्फत विचारू इच्छितो की तुम्हाला काय खात्री आहे की EWS हे टिकेलच 100%? तुम्ही काय सुप्रीम कोर्ट आहात का, तिथे बसणार आहात का, निकाल देणार आहात? उद्या तेच रद्द झालं, तीच घटनेच्या विरोधामध्ये हा कायदा केला आहे असं अनेक वेळा झालंय, बरोबर. तर तुम्ही काय करणार त्याला? तुमच्याकडे काय पर्याय आहे का, त्याला उत्तर आहे का? त्यामुळे व्यावहारिक जे आहे की आता व्यावहारिकपणा एवढाच आहे, जे मिळतंय ते आपण घेतलं पाहिजे आणि ते घेऊन नाही त्याच्यासाठी भांडलं पाहिजे. ओके. आता याच्यामध्ये व्यावहारिक याच्यामध्ये मुद्दा आता उपस्थित आहे की आता जी MPSCची परीक्षा आहे किंवा आता पोलीस भरती होणार आहे, विविध सरकारी खात्यांमध्ये हे होणार आहे, तर त्यावर तुमचं मत काय? ही भरती व्हावी की न व्हावी जर आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत? माझं स्पष्टपणे मत आहे, 2 गोष्टी आहेत. एक तर ह्या सगळ्या भरत्या जाणीवपूर्वक काढल्या जात आहेत. ओके. म्हणजे आतापर्यंत म्हणजे पूर्वी MPSCच्या एक्झाम 2 वेळेस पुढे टाकल्या का, तर कोविड, बरोबर, मान्य, चला ठीक आहे. मग आता तर मागच्या वेळेसपेक्षा आता जास्त कोविड आहे. सगळ्या देशामध्ये कोविडचं प्रमाण, रुग्णांचं प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे, मृत्यूचं प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. असं असताना मग हे आरक्षणावर स्थगिती, मराठा समाजाच्या स्थगिती आल्यानंतरच आत्ताच का अट्टहास चाललाय? कोण त्याला हे करतंय, प्रेशराईज करतंय MPSCला किंवा सरकारला, उद्धवजी ठाकरेंना? कुणाच्या हातचं ते भावलं बनत चाललेले आहेत आणि मराठा समाजावर अन्याय करायला लागले, हे त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. त्यामुळं आज आम्ही मगाशी पत्रकार परिषदेत म्हणून 40 जे काही सेंटर जिल्ह्यावर ठिकठिकाणी, पुणे इथे सेंटरला 40,000 मुलं पूर्ण महाराष्ट्रातून शनिवारी येतील, शनिवारी राहते आणि शनिवारी थांबतील, रविवारी थांबतील, वेगवेगळ्या जिल्ह्यातून येतील. त्याच्यात कसं तुम्ही चेक करणार आहे कोविड आहे नाही? जे येणारे कसे चकणार? त्याच्यातल्या काही लोकांना झालं तर इतर लोकांना होईल किंवा इथल्या लोकांच्या संपर्कात आले तर सगळ्या महाराष्ट्रात स्प्रेड होईल. म्हणजे तुम्हाला काय करायचं? मागच्यापेक्षा आता जास्त असताना तुम्ही आताच का घाई करताय? एक. दुसरं, ह्या आरक्षणाची स्थगिती आल्यानंतरच तुम्हाला एवढं घाई का? म्हणून आरक्षणाच्या स्थगिती आल्यानंतरचा सुद्धा हा अन्याय आणि कोविडचा सुद्धा त्रास आहे. दोन्ही कारणं अतिशय ज्युनियन आहेत, अतिशय योग्य आहेत. त्यामुळं ह्या जे MPSCची एक्झाम असेल किंवा नोकर भरती सुद्धा असेल पोलिसाची, एका पोलिसाच्या पाठीमागं हजार मुलं येतात. म्हणजे 12,500 जर नुसते करायचे म्हणलं,
लाखो लोक मुलं येणार आहेत. बरोबर. कसं तुम्ही त्याचं हे करणार आहे, कसं सोशल डिस्टन्स मेंटेन करणार आहे? मग सोशल डिस्टन्स मेंटेन केला नाही म्हणून अनेकावर गुन्हे दाखल झालेत. मग या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर, गृहमंत्र्यावर किंवा जे कोणत्या डिपार्टमेंटच्या ज्या परीक्षा आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे का मग? बरोबर. हं? त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजे. ओके. तुम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटता, मराठा संघटनाचे नेते भेटतात, लगेच तुम्ही इतर काही त्याबद्दल शिष्टमंडळ देता, त्यानंतर काही 1-2 तासातच लगेच होतं की लगेच ओबीसी नेते मंत्र्यांची वगैरे एक बैठक होते, ते पण भेटतात. हा लपंडाव मला किंवा स्पर्धा ही कशामुळे लागलेली आहे की ओबीसी नेत्यांना एवढी मराठा संघटनांच्या आक्रमकपणाची भीती वाटते आहे का? किंवा जे ओबीसी नेते आहेत, ओबीसी मंत्री आहेत, ते त्यांना त्यांच्यावर तुमचा काही दबाव आहे का? ते लगेचच म्हणतात की आमच्या ओबीसीवरती अन्याय होतो आहे. असं आहे, हे याच्यात फक्त राजकारण केलं चाललं आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. छत्रपतींची शिकवण सर्वांनाच आहे, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची. आणि त्या शिकवणीप्रमाणे या राज्यातला मराठा समाज हा सगळ्यात मोठा समाज असल्यामुळे मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. तो सर्वांना सोबत घेऊन जायचा प्रयत्न सातत्यानं केलाय. हा त्याचा इतिहास आहे, परंपरा आहे, आज सुद्धा ती करतोय. तरी आज तागायत काही एकाच दुसरे काही लोकांचा अपवाद तुम्ही सोडून द्या, एकाच 2 नेते किंवा लोक म्हणजे समाज नव्हे, कोणताच म्हणजे कोणत्याही समाजाला दोष देणं बरोबर नाही त्या नेत्यामुळे एखाद्या दुसऱ्या. आता त्याचं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या कोणत्याही माणसाने कोणत्याही आरक्षणाला कधी मोठ्या प्रमाणात विरोध केला नाही. उलट बघा, जिथं कुठं अन्याय व अत्याचार होत असेल त्यांना देण्याची, त्यांना न्याय मिळण्याचीच ही भूमिका घेतलेली. असं असताना जेव्हा म्हणजे तुम्हाला गंमत सांगेल, 1995ला ऑगस्ट महिन्यामध्ये ओबीसी मध्ये 105 जाती, 105 समाज, एक फक्त GR 4 वळीचा काढला आणि त्याला यादी जोडली आणि तो ओबीसी मध्ये दाखल झाला. आज तागायत कोणत्याही ओबीसीला म्हणजे समाजाला ओबीसी मध्ये घालताना गायकवाड अहवाल जसा अतिशय सूक्ष्मपणाने, अतिशय विस्तृतपणाने माहिती घेऊन बनवलेला एकही समाजाचा तशा पद्धतीचा अहवाल आला नाही. ही वस्तुस्थिती. मग तरी पण हे का असं व्हायला लागलं? त्याचं कारण ज्यांचं काही राजकारण संपलेलं आहे, ज्यांना काही आशा नाही, ज्यांना राजकीय नेते त्या पक्षाचे मोठे नेते ज्याला विचारत नाही, असे काही ओबीसीचे नेते आहेत. त्यांना स्वतःला ह्याच्यामध्ये प्रसिद्धीस येण्याकरता, स्वतःला काही स्वार्थाकरता ते मराठा समाजाच्या आरक्षणाला टार्गेट करून आपलं महत्व ओबीसीच्या नावाखाली वाढवतात. पण या ठाकरे सरकारवरती म्हणजे जसा फडणवीसांवरती मराठा समाजाचा दबाव होता, मराठा क्रांती मोर्चे निघाले, अनेक आंदोलनं झाली, अनेकांच्या आत्महत्या झाल्या, जसा दबाव मराठा समाजाचा होता तसा या सरकारवरती एक ओबीसी समाजाच्या नेत्यांचा दबाव आहे का? नाही, आता हे जे आहे ना, हे जे काही साप म्हणून भुई दोपटण्याचा प्रकार आहे, म्हणजे आमच्या ओबीसी समाजाला धोका आहे, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धोका आहे असं म्हणून जे सगळ्या ओबीसीच्या नावाखाली मराठा समाजाला दोपटायचं काम चाललंय, हे अतिशय चुकीचं आहे. दुर्दैव असं आहे की या अशा म्हणजे लोकांना, उठवळ लोकांना मुख्यमंत्री जास्त महत्व देत आहेत, त्यांच्याशी वारंवार बोलतात, त्यांच्यावर त्यांची हिंमत वाढते. हे जर केलं नसेल तर हे वाढायचं काहीच कारण नाही. आमच्यातलं सुद्धा आता सुद्धा एकाच दुसऱ्याने कोणी ओबीसी मध्ये मागणी केली असेल, नाहीतर अदरवाईज कोणी ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण द्या असं कोणी म्हटलेलं नाही ना फारसं मोठ्या प्रमाणात. मग हे तुम्ही का लक्षात घेत नाही? कुणाच्याही विरोधामध्ये, कुणाच्याही कसल्यामध्ये नसताना मराठा समाज फक्त आमच्या ह्याच्यात. आता बीडची आत्महत्या झाली, त्यात चाकूरचा बिचारा किशोर वाचला, त्याच्यातून गावोगावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण लढवया समाज असल्यामुळे लढायचं काम तो करायला लागलाय. याच्याकडे कधी पाहणार? सहनशीलतेचा अंत किती दिवस तुम्ही पाहताय? आणि म्हणून मी माझं स्पष्टपणे मत आहे की जे ओबीसीच्या नेते मंडळी आहेत त्यांनी असलं गलिच्छ राजकारण करू नये. उलट गुन्ह्या गोविंदानं छत्रपती शिवाजी महाराजांना, शाहू महाराजांना, बाबासाहेब आंबेडकरांना, महात्मा फुलेंची सामाजिक समता आणि सामाजिक सलोखा राखून दिला, ते बिघडायचं काम यांनी करू नये. पण जसं आपण मराठा समाजाचं जर पाहिलं तर अनेक नेते या आरक्षणाच्या निमित्तानं पुढे येतात, आपापली बाजू मांडतायत, गोलमेज परिषदा घेत आहेत, त्यांच्यात पण ताळमेळ अशी परिस्थिती दिसून येते. तुम्ही शिवेंद्रराजेंना बोलवलं, उदयनराजेंना बोलवलं,
संभाजीराजेंचं बोलवून निमंत्रण दिलं की मला माहीत नाही, पण हे तुम्ही हे एकत्र न येता अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परिषदा घेऊन स्वतःचं महत्व वाढवत नाही असं मला वाटत नाही का? काय झालं की जसं मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर अनेक बाबतीमध्ये मराठा समाजामध्ये संताप व्यक्त होऊ लागला. तो संताप व्यक्त झाल्याच्या नंतर ठिकठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. त्या प्रतिक्रिया शाब्दिक होत्या, क्रियाशील होत्या, आंदोलनात्मक होत्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या होत्या. पण त्यामध्ये उदाहरणार्थ मागण्या करायच्या असतील तर मागणीमध्ये सुद्धा एकवाक्यता नव्हती. आपलं म्हणणं मांडण्यामध्ये सुद्धा एकवाक्यता नव्हती. सरकारबद्दल बोलायच्याबद्दल सुद्धा एकवाक्यता. जसं बाबा आता आरक्षण स्थगिती आलं तर पुढं काय EWSचं माझं वेगळं मत असेल, अन्यकाचं वेगळं मत असेल, किंवा SABCच्या बद्दल आता अनेक मत वेगवेगळे असतील, आरक्षण कशाबद्दल पाहिजे असेल त्याच्याबद्दल वेगवेगळे मतं, हे असे मतांतर आहे. हे असं होत असताना मग कोल्हापूरमध्ये एक जणांनी काही परिषद घेतली की दुसऱ्याने लगेच उस्मानाबादमध्ये घेतली, तिसऱ्याने अजून कुठे नाशिकला घेतली. मग मी असा विचार केला की बाबा हे सगळीकडे वेगवेगळं जे घेणं सुरू आहे काही बरं नाही. यामुळं आपला सरकारवर दबाव पडत नाही, सरकार त्याची दखल घेत नाही, आपले प्रश्न सोडत नाहीत आणि मुलांचं त्याच्यामध्ये नुकसान झालं. म्हणून मी काही लोकांना फोन केला. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, मी सेवा संघाचे पुरुषोत्तमजी खेडेकर यांना फोन केला, नरेंद्र पाटलाला फोन अण्णासाहेब चिरंजीवला बोललो मी, तुमच्या छावाच्या बऱ्याच लोक म्हणजे ते अण्णासाहेब जावळेंची छावा त्यांच्या मुलाला नानासाहेब जावळेंना बोललो, औरंगाबादच्या अनेक लोकांना छावांच्या बोललो. त्याचबरोबर शशिकांत पवार थोडेसे थकलेले, त्यांना त्रास देणं योग्य नाही म्हणून त्यांचं चिरंजीव वीरेंद्र आहे त्याला बोललो मी. अनेक लोकांना बोललो मी, म्हणजे एकाला बोललो असं अनेक लोकांना बोललो मी. आणि अनेक क्रांती मोर्चा ठोक माहिती आबा पाटलाला बोललो, सुरेश पाटलाला बोललो, सगळ्याला बोललो मी. आणि त्यांना सांगितलं की कोण छोटा मोठा कोण काय असं अजिबात करू नका, सगळ्यांनी एका व्यासपीठावर या, एका ठिकाणी या. म्हणलं मी खेडेकरांना म्हणलं तुम्ही पुढाकार घ्या, वीरेंद्रला म्हणलं तुम्ही पुढाकार घ्या, अनेकाला म्हणलं तुम्ही पुढाकार घ्या. आणि मग कुणीच तयार व्हायना. म्हणून मग मी असं म्हटलं, मग आपल्यासारखेच असं एक पत्रकार परिषद होती त्याच्यामध्ये मी हीच भावना वेगळी, सगळे एका व्यासपीठामध्ये कोण आणणार. मी म्हणलं असं की मी असं सगळ्यांना विनंती केलेली पण कुणी पुढे यायला तयार नाही. त्यामुळे मग आता एकच पर्याय, आपलं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे 13वे वंशज उदयनजी महाराज आहेत, त्यांनी याच्यात पुढाकार घ्यावा, त्यांनी सर्वांना बोलवावं आणि त्यांनी एका व्यासपीठावर आणून सर्वांचा जो एक विचार होईल ती दिशा सगळ्या राज्याला द्यावी. पण बोलवायचं काम उदयन महाराजांनी करावं तर सगळे येते. हे व्यावहारिक भूमिका आणि त्याला सगळ्यालाच बोलायचं होतं. पण मी हे बोलल्याच्या नंतर त्यानुसार त्यांना निमंत्रणही दिलं. ते येतोही म्हणाले होते मला, त्याच्याबद्दल मी नंतर बोले, पण येतोय म्हणले. पण त्याचा काही मंडळीला राग आला आणि नाशिकच्या सभेमध्ये त्याला वेगळं वळण लागलं. म्हणजे त्याला वेगळं असं वळण लागलं की दोन छत्रपती वाद, दोन छत्रपतीच्या घराण्यामध्ये भांडणं, मनभेद का मतभेद का असलं खूप गाजलं. काहीही कारण नव्हतं. ना उदयन महाराजांच्या मनात असला काही विचार होता, ना माझ्या मनात काही विचार असला होता. निमंत्रण दिलं म्हणजे काही मतभेद आहेत का घराण्यामध्ये, विचारामध्ये? निमंत्रण जसं संभाजी महाराजाला अनेक लोक देतात तसं उदयन महाराजाला दिलं. याच्यात मतभेद असायचं कारण काय? पण त्यावर प्रतिक्रिया नाशिकच्या सभेमध्ये जे संभाजी महाराजांनी व्यक्त केली अत्यंत चुकीची प्रतिक्रिया होते. एका महाराजांना ठोका मारा झोडा ही भाषा अजिबात छत्रपतीच्या घरात, शाहू महाराजांच्या घराच्या वारसाला सोबत नाही, असं माझं स्पष्टपणे मत आहे. पण तुम्ही संभाजीराजांना का निमंत्रण दिलं नाही? मला याच्या अगोदर माझे संभाजी महाराजच्या आजी माझे त्यांचे चांगले संबंध आहे, मला त्यांच्याबद्दल आदर आहे आज सुद्धा. पण त्या बैठकीमध्ये मी त्याच दिवशी तर मग निमंत्रण द्यायला सुरुवातच मी साताऱ्यापासून केली. म्हणलं आपण पहिलं त्यांना अगोदर विचारूया, नंतर मग बाकीच्याला सांगता येईल ना. पण ते निमंत्रण देऊन मी थोड्या वेळ बाहेर येतोय की नाही तर 2-3 तासानंतर संभाजी महाराजचंही वक्तव्य असाल. मग तसं वक्तव्य केल्यानंतर मीही मराठा आहे ना, मलाही मान सन्मान आहे ना, मी कशाला देऊ मग निमंत्रण? मी मग जाणीवपूर्वक त्यांना निमंत्रण दिलं नाही. मी हे पहिल्या वेळेस अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो. उदयनराजेंचं काय झालं? उदयन महाराज मनापासून यायची त्यांची इच्छा होती, परंतु त्यांना माझ्या माहितीप्रमाणे तेच खरं तर स्पष्ट सांगू शकतील का आले नाही. परंतु त्यांना जी
मला इंटरनल माहिती मिळाली, त्यांनी काही सांगितलं नाही स्पष्ट. बरं फक्त त्यांनी मला एवढंच, माझी यायची इच्छा होती. बरं एवढंच. अगोदर मला म्हणाले की मी येणार होतो, नंतर म्हणले माझी यायची इच्छा होती. याच्या व्यतिरिक्त त्यांनी बिचारीने काही मत व्यक्त केलं. पण मला जी माहिती आहे त्यांना येऊ दिलं गेलं नाही. म्हणजे राजेंना येऊ दिलं जात नाही हे जरा थोडंसं वाटत नाही, जरा धाडसी आहे. असं आहे म्हणजे की काय काय राजेंवर कोण दबाव टाकू शकतो? उदयनराजेंवरती कोण दबाव टाकणार? असं आहे की अनेक वेळा प्रेमाचे दबाव असतात. म्हणजे राजेंना या राज्यामध्ये वाकड्या नजरेनं बघायची, काही बोलायची तर जाऊ द्या, बघायची सुद्धा कुणी हिंमत करणार नाही. बरं. आणि आदरानं म्हणजे कुणी करूही नाही. ओके. कधी शेवटी आदराचं स्थान आहे आपल्या, ओके. देवताचं घराणं आहे आपल्या, त्यामुळे कुणीही तसं करू शकणार नाही हा मला विश्वास आहे. त्यामुळं दबाव वेगळ्या अर्थानं मी म्हणतोय, बरं. प्रेमाचा दबाव असू शकतो, आपुलकीचा दबाव असू शकतो. हा दबाव भाजपमधनं नव्हता की? मला माहिती नाही. अच्छा. आणखीन याच्यामध्ये एक विचारायचं की हे जेव्हा अशी मराठा संघटनाची किंवा कोणत्या संघटनाची आंदोलनं येतात तर असे अनेकांना विनायक मेटेंचा अनेकांपुढे आदर्श आहे की बाबा विनायक मेटेंना जशी विधान परिषद मिळाली तसं आपण जर मराठा संघटनाचा काहीतरी झेंडा हाती घेतला तर आपल्याला पण जर विधान परिषद मिळेल, राज्यसभा मिळेल, असं तुम्ही काय पॅटर्न नक्की केलेला आहे की बाबा की या मराठा आरक्षण संघटना आणि तुमची आमदारकी याचा काही संबंध पण नाही असं तुम्हाला वाटतं का? आणि अनेकांना असं वाटतं की नाही त्याचा संबंध आहे आणि मेटेसारखं आपल्याला आता विधान परिषद जर जायचं असेल तर मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा संघटनाचा काहीतरी झेंडा आपल्याला हाती घ्यावा लागेल. असं आहे की बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. मला याबद्दल काही स्पष्टीकरण द्यायचंच होतं, बोलायचंच होतं. एक आहे की मी गेली 1981 पासून 81 म्हणजे 82ला अण्णासाहेबांनी मोर्चा काढला मुंबईमध्ये आणि त्या मोर्चाच्या तयारीला बीडला ते प्रचारासाठी आले होते डिसेंबरमध्ये, 81 डिसेंबर. ती सभा ऐकायला मी गेलो. त्यांच्या भाषणानं प्रेरित होऊन आणि उत्साहित होऊन मी काम करायला लागलो छोटा असताना 10वी. आणि त्या 82च्या मोर्चाला मी आमच्या बीडच्या सहकार्याच्या सोबत त्या मोर्चाला आलो झेंडा घेऊन. तो जो झेंडा घेतला तेव्हापासून आज तगायत तो झेंडा मी काढलेला नाही. समाजाच्या प्रश्नावर कधी कुणाची तडजोड केलेली नाही. नंबर 1 म्हणजे एवढे वर्ष झालं मी समाजाचं काम करतो. एवढंच नाही तर मी मराठा महासंघाचं अण्णासाहेबांच्या नंतर मराठा महासंघाचं गेले अनेक वर्ष काम केलं. त्या कार्यालयामध्ये 4-4, 5-5 वर्ष मी रात्रंदिवस म्हणजे झटलोय, झोंबलोय, दिवस रात्र तिथं झोपलोय, काम केलोय, सगळ्या महाराष्ट्रभर फिरलोय, असं सगळं काम केलंय. वाटतं तेवढं काम सगळ्याचं केलंय. पण पूर्वीपासून काय जे माझ्या मनात होतं की मत होतं माझं स्पष्टपणे की अनेक लोक ही राजकीय जे काही पक्ष असतील, तुम्ही जर थोडा सूक्ष्मपणे विचार केला तर आपली सगळी उतरण ही जातीवर आणि धर्मावर आधारित आहे आपल्या देशाची, राज्याची. म्हणजे तुमचं शिक्षण जातीच्या ह्याच्यावर आरक्षण आहे, नोकऱ्या जातीच्या ह्याच्यावर आरक्षित आहेत, तुमचे निवडणुका सुद्धा जातीच्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा अगदी विधानसभा लोकसभा सुद्धा ह्याच्यावर. म्हणजे जात ही आपली अशी आहे की ती कधीच जाऊ शकत नाही आणि ती आपल्या प्रत्येक व्यवहारात आली आहे. बरोबर. मग माझं एक मत ती निवडणुकीत सुद्धा आहे. मग निवडणुकीला तिकीट देत असताना सुद्धा किंवा प्रचार करताना सुद्धा कधी उघडपणे केला जातो किंवा कधी झाकलेपणाने केला जातो. पण जाती कोणत्या जातीची मतं तिथं जास्त आहेत आणि कोण तिथं उमेदवार निवडून येतो हे गणित मांडून तिथं जातात. आणि मग तो उमेदवार तिथं आपल्या जातीचे नातेवाईकाच्या मार्फत आपल्या कार्यकर्त्याच्या मातीनं जातीची मतं आणि आपली सीट निवडून येणं, पदं मिळवणं, म्हणजे आमदार असेल तर मंत्री कसं होईल, मंत्री झाला तर मुख्यमंत्री कसं होईल, हे स्वप्न भाग खासदाराचं येतच वर्षानुवर्ष चालू आहे. पण समाजाला त्याचं किती बेनिफिट आहे? व्यक्तिगत प्रगती झाली गेली आहे. त्याच्यामुळे अनेक जिल्ह्यात प्रस्थापित नेते झालेत आणि अनेक लोक विस्थापित झाले. मी याचा साकल्याने विचार केला की हे सगळं आहे, हे सगळी मंडळी समाजाचा उपयोग त्या त्या काळामध्ये नेते करून घेतात आपल्या राजकारणाचा. मग मी जर राजकारणासाठी नाही पण समाजासाठी, समाजाच्या भल्यासाठी, हितासाठी, त्याच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, भविष्यासाठी जर या राजकारणाचा उपयोग, निवडणुकीचा उपयोग मी माझ्या समाजासाठी जर केला तर बिघडलं नाही. आणि मी जाहीरपणे सांगतो की कालपर्यंत केला होता, आजही करेन, उद्याही करेन. माझी ही भूमिका आहे.
आणि त्यासाठी दिवस रात्र एक कष्ट करतो मी. कधीही कुणाच्या सोबत मराठा समाजाच्या बद्दल मी तडजोड करत नाही. मग कुणी किती मोठा असो या राज्यातला अनेकाच्या सोबत तुम्ही खासगीत बोलू शकता, विचारू शकता की मी कधी याच्याबद्दल तडजोड केलेली नाही, करत नाही. पण हे कुणी लक्षात घेत नाही. यामुळे मी जी गेली 81-82 पासूनची ही भूमिका घेतली, त्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 96-97ला आम्ही बसून त्याची घटना लिहून त्या काळातल्या युतीच्या काळामध्ये आम्ही बसून त्यांच्या मागं लागून अण्णासाहेब पाटील महामंडळ करून घेतलं. काय आता आरक्षण सुद्धा, आरक्षण हे काही मागच्या काळामध्ये मिळालं, म्हणजे 14च्या आघाडी काळामध्ये तो निर्णय घ्यायला भाग पडला. पण त्याची सुरुवात ही आम्ही केलेली. काय 16च्या नंतर सगळे मोर्चे निघाले, पण 16च्या नंतर 18ला जो निर्णय झाला तो एससीबीसीचा निर्णय झाला कायदा. अगोदर ईएसबीसीचा राणे समितीच्या बद्दल झाला. मग त्यावेळेस पर्यंत जे आरक्षण मिळालं गेलं त्याचाच पायावर पुढचं आरक्षण मिळालं. ते त्याच्यामध्ये शिवसंग्रामचं, विनायक मेटेचं फार मोठं योगदान आहे, मोलाचा वाटा आहे. हे कुणी लक्षात घेत. राज्यभरामध्ये मी यात्रा काढल्या, अनेक मेळ देता की जाता, संघर्ष यात्रा, धरणे आंदोलन, अनेक तुम्ही कल्पना करू शकणार नाही एवढ्या वर्षात एवढे काही आंदोलन, एवढे काही मोर्चे, एवढे काही सगळ्या परिषदा, मेळावे, सगळे शिवाजी पार्कला सगळ्यांनी विरोध केला होता. तिथं एकट्या विनायक मेटेने, शिवसंग्रामनी तिथं मराठा समाजाच्या नावानं शिवाजी पार्क भरवून दाखवलं. सगळ्या मंत्र्यांनी, सगळ्या त्यावेळेच्या सरकारने विरोध केला आम्हाला, पण आम्ही करून दाखवू. पण हे तुमचं असं आहे म्हणजे हे तुमचं हे काम आहेच, पण तुमचं अजित पवारांबरोबर जमतं नाही. याच्यामध्ये मी तुम्हाला थोडंसं, हो याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं एका मिनिटामध्ये मी सांगतो. तर हे सगळं केलंय, त्याच्यातून मी इथपर्यंत आलो गेलो. त्याच्यातून मी आमदारकी माझी मिळत गेली. मी राजकारणाचा निर्णय घेतल्याच्या नंतर आम्ही राजकारणाचा निर्णय मराठा महासंघाने करायचा घेतला, आणि ते पुण्याच्या बैठकीत, कार्यकारिणीच्या बैठकीत पक्ष स्थापन केला आणि मला त्याचं अध्यक्ष केलं. शशिकांत पवार आणि वरकिंडे वगैरे सगळ्या ज्येष्ठांनी, म्हणजे आम्ही महासंघ बघतो, तुम्ही राजकीय पक्ष बघा, अशातून मी ती झालो. पण ही सगळी पार्श्वभूमी कोणी लक्षात घेत नाही. नंबर 1, फक्त विनायक मेटे आमदार झालाय पण तेवढंच फक्त बघतात. काही लोक चांगल्या अर्थाने घेतात, काही जेलशीने घेतात, काही द्वेष करतात. त्याला काय करायचं असेल ते मी त्याच्यावर फार लक्ष देत नाही, आमचं काम चालू. दुसरा मुद्दा आहे, अनेक लोक माझ्यावर टीका ठेवून समाजाच्या नावाने आमदार झालाय, समाजाच्या, मी तर उघडपणे कबूल करतो ना, समाजाचं काम करतोय, पुढेही करत राहणार. आमदार आज आहे, जर जनतेच्या, लोकांच्या, देवाच्या आशीर्वादाने पुढेही होत राहील. पुढचं काय मी ज्योतिषी नाही, पुढे काय जी होईल ती मी सांगू शकत नाही. पण अनेक पक्षाची लोक, अनेक नेते, आता खेडेकर होते सेवा संघाचे अध्यक्ष, त्यांच्या मिसेस होत्या ना आमदार, भाजपच्या त्यातच भाजप होतो. मी तर मराठा महासंघाचा आमदार होतो, समाजाचा होतो, पण त्यांना कोणी बोललं नाही, बोलत नाही. मग आता संभाजी महाराज आमदार आहेत, खासदार आहेत, पण त्यांना कोणी बोलत नाही. बोलावं अशी इच्छा नाही माझी, म्हणजे मला कोणी बोलतोय म्हणून त्यांना इतरांना बोलावं असं नाही. पण वेगळ्या पक्षाचे किंवा समाजाचं, जातीचं नाव वापरून आमदार, खासदार झालेले आहेत, त्यांना कोणी बोलत नाही. बरं, ह्या लोकांनी त्याच्यातलं संभाजी महाराज समाजाबद्दल बोलतात, खेडेकरांच्या मिसेस खेडेकर त्याही बोलत होत्या समाजाच्या बद्दल, पण इतर कोण बोलतंय? पक्षाची लोक कोण बोलतंय समाजाच्या बद्दल? कोणी बोलत नाही. पण त्यांना मात्र कोणी बोलणार नाही. आम्ही मात्र बोलतोय, झटतोय, रात्रंदिवस देतोय, सगळं करतोय, पण आम्हालाच मात्र टीकेचं दर. का तर त्यांना फक्त काही लोकांना हे देखवत नाही. आता निंदकाचे घर असावे शेजारी, तसं म्हणजे आपल्या समाजातच भावकी असावी, असा तो प्रकार आहे. पण याच अर्थाने त्याच्याकडे बघतो. तुम्ही चांगलं उत्तर दिलं. पण याच्यामध्ये तुमचं हे म्हणजे आता हे मिळवायला पण ज्या पद्धतीनं कष्ट करावं होतं तुम्ही ते सांगितलं, पण ही राजकीय सगळी जी बांधिलकी सगळी ते कॉन्टॅक्ट जे जमवलं होतं तुमचं, अजित पवारांबरोबर जमतं, गोपीनाथ मुंडे साहेबांबरोबर तुमचं जमत होतं, फडणवीसांचे तुम्ही लाटके होता, हे असं तुम्ही कसं काय साध्य झालं तुम्हाला? काही त्याला हे नाहीये, वेगळं नाही. एक तर माझी भूमिका अतिशय स्पष्ट असते. मी कधी कोणत्या टेंडरमध्ये पडत नाही, कोणत्या गुत्तेदारी पडत नाही, कोणत्या भूखंडात पडत नाही. तुम्हाला किती वर्षाचे आमदार होऊन पहिली तुमची इलेक्शन केव्हाची होती? जवळपास मला 25 वर्ष आमदार होत आहे. म्हणूनच अनेक प्रश्न, बीड जिल्ह्याचे तुम्ही पहिले असाल की ज्याने 25 वर्ष आमदारकी केली असेल असं म्हणायला हरकत नाही.
म्हणजे विधान परिषदेमध्ये सुद्धा आता जे 7-8-10 लोक असतील हो. की जे असे 25-25 वर्ष आमदार आहेत. ओके. मी असतील काही रामराजे निंबाळकर सभापती पण असतील, ते विधानसभेमध्ये काही काळ होते. रावतेजी एक असतील, ओके. असे एक फक्त 4-5च लोक असतील. ओके. पूर्वी शिवाजीराव देशमुख साहेब होते, त्यांनी खूप आरक्षणाला मदत केली आमच्या लढ्याला. ओके. असे खूप चांगले लोक होते. पण माझा प्रश्न हा की म्हणजे तुमचे जो जी नेत्यांची संबंध आहे. नेत्यांची जी म्हणजे तुम्ही सर्वपक्षीय संबंध ठेवून आहात चांगल्या रीतीनं. मी आपल्याला ते सांगितलं, माझा स्वभाव अतिशय स्पष्ट आहे, सरळ आहे. आत एक बाहेर एक असं कधीही मी जेव्हा राष्ट्रवादीमध्ये काम करायचो तेव्हा मी राष्ट्रवादीशी प्रामाणिकच काम करत होतो. ओके. पण तेव्हाही माझे विलासरावजीच्या बद्दल अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. काय काही प्रश्न पक्ष जेव्हा राजकारण येईल तेव्हा पक्षाशी प्रामाणिकपणे राहणं हे माझा स्वभाव आहे, त्याच्यात बेमानी अजिबात नाही. ओके. तुम्ही बाकीच्या काळामध्ये विकासामध्ये राज्याच्या याच्यामध्ये तुम्ही क्लिअर भूमिका ठेवा, बरोबर. चांगली भूमिका ठेवा. पण या- ते सगळे. पण आज मी भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे. हो. पूर्वी मुंडे साहेब त्याचे नेते होते म्हणून त्यांच्या आज देवेंद्रजी आहेत, मी त्यांच्यासोबत. म्हणून मग उठलं सुटलं की सरकारवर प्रत्येक वेळेस टीका टिप्पणी करणं किंवा अजित पवारवर टीका टिप्पणी किंवा शरद पवार साहेबांवर टीका टिप्पणी करणं किंवा पृथ्वीराज किंवा थोरातजीवर किंवा उद्धवजीवर असं. उद्धवजीवर पण माझे आज हे तेवढेच नाही, पण याच्यामध्ये एक योगायोग फक्त आहे की जो पक्ष सत्तेवर असतो तुम्ही त्या पक्षाचे आमदार असता असं अनेकदा मी पाहिलं. आता कुठं होतं? नाही, नाही, आता तेच म्हणतो भाजपबरोबर म्हणजे काय म्हणजे भाजपबरोबर तुमची जी आता हे प्रेमाचे संबंध आहे पुढेही कायम राहते. ते घटक पक्ष म्हणूनच आहे. शिवसंग्राम भारतीय जनता पक्षाचा पण तो घटक सत्तेत पक्ष नाही ना म्हणून आहे. भाजपात आपण. हो ना. आणि आमच्या शिवसंग्रामचे माझे 3 आमदार आणि मी 4 आमदार आहेत आमचे. हो. काय माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सोबत हो. बीजेपीच्या नंतर सगळ्यात जास्त कुणाचे त्यांच्या सोबत आमदार असेल हो. तर माझे शिवसंग्रामचे. हो, पण नाही, तो मुद्दा बरोबर तो पक्ष सत्तेत नाही त्यामुळे मग तुम्हाला काम करायला समाजाचं काम करायला काही अडचण निर्माण नाही होणार. काही नाही. माझी भूमिका आता आमचं भीमरावजी केराम आदिवासीच आहे. हो. आमच्या याच्या वरसाळ्यातल्या आमदार भारती आमच्या डॉक्टर भारती लवेकर मॅडम ते ब्राह्मण समाजाचे आहेत. असं नाही. ह्या सगळ्यांना आपलं धोरण आपलं नीती हे सगळं माहिती आहे, त्याच्यासाठी त्यांनी कामं केलेले करतायत. भूमिका स्पष्ट असली, क्लॅरिटी असली, आत एक आणि बाहेर एक काही नसलं तर तुम्ही सगळेजण मिळून काम करा. आज मी बीडमध्ये काम करतोय. बीडमध्ये माझ्या सगळे लोक सोबत आहेत, सगळ्या जाती धर्माचे. मी जसं मराठा समाजाला तिथं न्याय द्यायचं काम करतो तसं मी आता पंचायत समिती मला भेटले त्यातले एक सभापती धनगर समाजाचे होते, एक मारवाडी समाजाचं होतं, म्हणजे असं त्याचबरोबर मराठा समाजाचे होते. म्हणजे मला प्रश्न असा पुढचा विचारायचा आहे की भाजपसोबत तुम्ही पुढच्या काळात राहणार आहात. निश्चितपणे त्याच्यात काही दुमत नाही. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या सोबत घटक पक्ष म्हणून मी 100% त्यांच्यासोबत राहतो. ओके. फक्त लोकल लेवलचा फक्त म्हणजे बीडचा प्रश्न असा विचारायचा आहे तुमचा आणि पंकजांचं मात्र राजकीय लेवलला कधीच जमलं नाही, त्याचं कारण काय होतं? बीडचा बीजेपी हा बिहार सारखा आहे. बर. त्याचा आणि महाराष्ट्राचा काही संबंधच नाही. बर. त्यांचं गोपीनाथरावजी मुंडे एक फार मोठं व्यक्तिमत्व होतं, बरं, उदार होतं, मोठ्या मनाचे होते आणि अतिशय फ्लेक्झिबल होते, म्हणजे लवचिक होते, ओके, विचारानं ठाम असायचे, बरं. वागण्यामध्ये लवचिकता असायचे. ओके. त्यांचं असं होतं की एखादा छोटा कार्यकर्ता असेल त्याचं चांगला असेल त्याचं कौतुक करायची त्यांच्यामध्ये दानत होती. ओके. त्यांचं मन मोठं होतं आणि आपलं काही चुकलं असेल तर ते त्याच्याबद्दल त्याला बोलायचे सुद्धा त्यांना काही कमी पडा वाटत. ओके. इथं काही तसलं नाहीच. ओके. म्हणजे त्या मुंडे साहेबांचं कोणतेही गुण सध्याच्या बीजेपीमध्ये बीडच्या बीजेपीमध्ये नाही. ओके. पण तुम्ही काय समजा एवढे तुमचे मुंडे साहेबांचे चांगले संबंध होते, तुम्ही काही बीडच्या लोकांना त्यांच्या घरातल्या लोकांना काही सांगायचा प्रयत्न नाही केला का? विधानसभेत पराभूत झाला तरी त्यांचा पराभव झाला या सगळ्या कारणामुळे असं आपण म्हणू शकतो. मुंडे साहेब गेल्याच्या नंतर मी स्वतः पंकजाताईंच्या बरोबर बराच वेळ बसलो, बोललो आणि सुरुवातीला काही दिवस आमचे चांगले पण संबंध होते, परंतु त्या फार हलक्या कानाचे आहेत असं माझं मत आहे. मी जाहीरपणाने बोलतोय, काही वाईट नाही बोलत. मी यासाठीच बोलतो की त्यांनी त्याच्यामध्ये स्वतः आत्मचिंतन करण्याची गरज आहे. ते अनेक लोकांचे ज्यांना राजकीय ज्ञान नाही, राजकीय उंची नाही, कोणताही विचार नाही, अशा लोकांचं त्या जास्त ऐकतात आणि स्वतःचं नुकसान करतात की आणि आज तोच प्रकार त्यांच्या बाबतीमध्ये झालाय. मला खरोखर एक मित्राची मुलगी म्हणून मनापासून वाईट वाटतं की त्यांचा उदय ज्या पद्धतीनं सगळ्याला एक उल्हासदायक वाटत होता, आश्वासक वाटत होता,
मुंडे साहेबांचं नाव खरोखर त्या काढतील आणि अजून पण तेच म्हणजे गेल्या 4 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रातला आश्वासक चेहरा असताना आज कुठे नाव सुद्धा नाहीये आणि आज त्यांच्या सोबतचे लोक सुद्धा आज सैरभैरव झाले तर त्यांच्या सोबत असतील पण सैरभैरव झालेत राहावं की नाही राहावं राहावं की नाही राहावं जावं काय करावं आज त्यांच्या जवळचेच कितीतरी आमदार झालेत कितीतरी खासदार झालेत त्यांच्याच सोबतचे मग त्यांच्या कार्यकर्त्यांना आमदारक्या मिळाल्या खासदारक्या पण त्यांना नाही मिळू शकल्या हे जे आहे तुम्ही त्यांना एक मित्राची म्हणून काय सल्ला देणार हे जे आहे हे त्यांनी स्वतः हे का झालं ओके याचं आत्मचिंतन हे त्यांनीच करणं गरजेचं आहे ओके हे बाहेरून येऊन कोणी सुधरू शकत नाही आणि सुधारणं त्यांना शक्य नाही त्या कोणाचं फार ऐकत नाहीत म्हणजे फार ऐकत नाहीत म्हणजे काही त्यांच्या मनाला एखादं काही असं वाटलं की नाही हे बरोबर आहे मग त्याच्यात फार त्या बदल करत नाही मग त्या हलक्या लोकांचं म्हणजे कमी उंचीच्या विचाराच्या वकुवाच्या माणसाचं न ऐकणं एक चांगल्या माणसाचं ऐका चांगली टीम सोबत ठेवा चांगले सल्लागार ठेवा तर तुम्ही मोठे व्हाल झालेल्या चुका सुधरा विनायक मेटेला चा विषय बाजूला ठेवा त्यांच्यासाठी सुद्धा विनायक मेटे आणि त्यांची कुठंच बरोबरी नाही त्यांचा मतदारसंघ वेगळा आहे त्यांचा मतदार वेगळा आहे विनायक मेटेचा मतदारसंघ वेगळा आहे माझा मतदार वेगळा आहे काय त्यामुळं आमचं त्यांचं कुठंच काही होत नाही म्हणून माझ्याबद्दल त्यांनी काही विचार न करता स्वतःच्या बद्दल विचार केला गेला पाहिजे आणि आत्मचिंतन करून पुढची वाटचाल केली पाहिजे तर पुढचे चांगले दिवस येतील अन्यथा मला माहिती नाही काय त्यांचं एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की जर पंकजाताईंना जर हे नॅशनल सेक्रेटरी पद जर मिळालं नसतं तर एकनाथ खडसे जशी नाराज इतर पक्षात जायची चर्चा सुरू आहे तसं पंकजा मुंडेंनी भाजप सोडला असता नाही त्यांच्याबद्दल मी बरीच वेळ मधून चर्चा चालूच आहे ना आता शिवसेनेची बोलणं झालं काँग्रेसची बोलणं झालं याच्याशी बोलणं झालं त्याशिवाय हे चालूच आहे मग त्याच्यात काही फार तथ्य असेल असं मला वाटत नाही कारण तिकडं जाऊन ह्या काय करणार का यांचा स्वभाव तिथे मॅच होईल असं मला अजिबात वाटत नाही कारण कोणत्याही परिस्थितीत ते बीजेपी आहे तेच सहन करू जाणं कारण तिथं असं आहे की मुंडे साहेबांनी रात्रंदिवस तिथं रक्ताचं पाणी केलेलं आहे तो पक्ष वाढवायला त्यांच्या मामानी सुद्धा केले सगळे घराणे त्यांच्या चुलत्यांनी ठीक आहे आता धनंजयजी वेगळे झाले असतील पण पंडितांना त्यांनी पण तिथं पाणी घातलेलं आहे त्यामुळे एक त्याची जाणीव इथल्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याला आहे वरती सुद्धा आहे त्यामुळे त्यांच्या अनेक चुका हे केंद्रानं किंवा इकडल्या लोकांनी पाठीशी घातल्या ना अनेक आरोप त्यांच्यावर झाले त्या प्रत्येक आरोपाचं खंडन स्वतः देवेंद्रजींनी पुढे येऊन केलं ढाल बनवून उभं राहिले ते पण असा प्रकार इतर पक्षात गेल्यावर त्यांचं कोणी करेल आणि सारलं करेल असं मला तरी अजिबात वाटतं म्हणजे आपण जे म्हणतो की फडणवीसांनी पंकजा मुंडेंना साईडलाईन केलं किंवा त्यांना थोडंसं त्यांना कमी त्यांचं एक मंत्रीपद नंतर काढून घेतलं तर असं काही झालेलं नाही म्हणजे तुमच्या माहितीनुसार मला जे असं आहे की त्यांच्यावर काही त्यांच्या पंकजाताईच्या हितचिंतकांनी मी हितचिंतक त्यांना म्हणायचं का नाही म्हणायचं हा एक वेगळाच मुद्दा आहे कारण हितचिंतक असते तर असे आरोप त्यांनी विनाकारण केले नसते त्यांनी डायरेक्ट यांच्यावर आरोप केले पक्षावर केले देवेंद्रजीवर केले किंवा एका कार्यक्रमाला परळीच्या प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा असताना तेवढं त्यांना एवढं अपमानास्पद तिथं वागवलं गेलं बोललं गेलं सुनावलं गेलं म्हणजे खूप केलं आणि दुर्दैवाने असं की त्यांच्यावर ते प्रेम करतात का अतिप्रेम ते प्रेम करून त्यांचं चांगलं पाहतायत का चांगलं होऊ नये हे पाहणारा वर्ग त्यांच्या आजूबाजूला आहे हेच मला कळत पण मुद्दे असा आहे की देवेंद्रजीवर आरोप केले जाते तिथे मला सांगा देवेंद्रचं ऐकून त्या परळी मतदारसंघामध्ये काय किती लोक काय हेरफार होणार आहे कोण त्यांचं हे करणार आहे ते कसे सांगू शकतील तुम्ही यांच्याऐवजी कोणाला मतदान ते देणार राष्ट्रवादीच्या धनंजयना ते कशाला मी उदाहरण तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदच्या जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस देवेंद्रजीचं मत होतं की शिवसंग्रामनं आणि भारतीय जनता पक्षाने युती करून निवडणुका लढवाव्या त्यांनी ऐकलं नाही अनेक वेळा सांगितलं ते अजिबात ऐकलं नाही मग शेवटी मी वेगळा लढलो ते वेगळे लढले त्यांच्या कमी आल्या 18 जागा आल्या माझ्या 4 जागा आल्या माझ्या ताकदीवर त्याच्यानंतर त्यांच्यातून गेले होते बसले होते त्या निवांत आपल्या आता जिल्हा परिषद गेली म्हणजे अपरास्पद परिस्थिती होती त्या दृष्टीनं त्यांची पण मला ताबडतोब देवेंद्रजीचा फोन आला विनायकराव काही करा आपले जे झालं ते बरोबर नाही अगोदरच्या झाल्या गेलं काय असेल ते असेल तुमचं पंकजाताईचं काय मतभेद हे बाजूला ठेवा पक्षासाठी
माझ्यासाठी आणि मुंडे साहेबांसाठी तुम्ही सगळे एक व्हा आणि ही जिल्हा परिषद कशी आणता येईल आणि पंकजाताईचं नाव कसं नाव ठेवता येईल हे पाहण्याचं काम करा. केवळ त्यांच्या शब्दाखातर मी जिल्हा परिषद आणण्यामध्ये पुढाकार घेतला. सुरेश दस, मी पहिल्या वेळेस आज बोलतोय, सुरेश दस साहेबाकडे मी गेलो, त्यांना समजून सांगितलं, परिस्थिती ही केली. त्यांना विनायक मेटे भारतीय जनता पक्षामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून घेऊन आला त्यांनी, आणि आम्ही पंकजाताईच्या पाठीमागे जिल्हा परिषदेचे मेंबर उभे केले, म्हणून ती जिल्हा परिषद आली. नंतर आम्ही दोघं एकत्र आल्यानंतर मग बदामराव पंडित सुद्धा आमच्या सोबत. ही इतिहास आहे, हे त्यांना काही माहिती नाही. पण माहिती झाल्यानंतर त्यांच्या ते लक्षात येत नाही, ते जाणत नाहीत आपण काय केलं ते. पंकजाताईंनी नंतर तुमच्या शिवसंग्रामचे लोक फोडले नंतर. असं आहे की मी मगाच म्हणलं की त्यांना जे काही हलक्या कानाचे लोक भेटतात तर तशा लोकांनी ते केलं आणि त्याच्यामुळे मला काहीच फरक कुणाला पडला, हे इलेक्शन त्यांना पडला, मला काहीच नाही फरक पडला ना. आज त्या ठिकाणी जसं मुंडे साहेबांचं एक नाव आहे, कोण आला आयरा आला घ्यायला गेला काय त्यांना फरक पडत नव्हता. त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक आमदार आले गेले, खालचे लोक तर आले गेले, मुंडे साहेब तिथंच ठाम म्हणून होते, तेवढीच ताकद होती, तेवढंच सगळं होतं. विनायक मेटे लहान प्रमाणात का होईना, विनायक मेटेचं एक नाव आहे, विनायक मेटेचा एक मतदार आहे, त्यांच्यावर प्रेम करणार वगैरे किती आयरेगेरे आले तर मला फरक पडत नाही आणि पडणार नाही. ओके मेटे साहेब, तुम्ही अतिशय मनमोकळेपणाने आमच्याशी गप्पा मारल्यात आणि या सरकारनामा विशेष कार्यक्रमात आल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.